नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. आदरणीय गुरुभगिनी विजया मराठे व गुरुबंधू शैलेंद्र मराठे यांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. भाग 2 मध्ये आपण ऐकणार आहोत श्री शैलेंद्र मराठे यांच्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील त्यांना आलेले वंदनीय दादांचे अविस्मरणीय असे अनुभव. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या याच्यामध्ये पूर्ण स्पॅनमध्ये असं कुठला अनुभव आला की जो नाही तुम्हाला आहे की दादा आहेत आणि दादांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी? ऑलमोस्ट म्हणजे मी ऑलमोस्ट 3-3.5 तास आहेत माझ्याकडे फ्लाईटचे. एकही माझी लाईट ऑन नाही झाली. म्हणजे कुठलाही मशीन जर तुम्ही एवढा चालवता, कुठेतरी काहीतरी कधीतरी असं होऊ शकतं ना की हे फेलियर झालंय. एकदम किरकोळ, म्हणजे असं काही मेजर नाही, एकदम किरकोळ. म्हणजे हा बल्ब गेलाय किंवा आज जनरेटर जाऊ शकतो, कारण फायनल इथचं मशीन. बरोबर. पण 20-22 वर्षात माझी एकही लाईट ऑन नाही झाली, कधीही नाही. तर दॅट इज आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट. किंवा आणि कसं असतं म्हणजे ना, ते टेन्शन पण नसतं कधी. म्हणजे एअरक्राफ्टमध्ये बसायच्या आधी ना कधी असं भीती नाही वाटत की काय होणार, काय कसं होणार नाही, कधीच नाही. आपल्या पाठीशी गुरूंचं हो हो हो. आणि कसं म्हणजे ते एवढे जसं आता ते म्हणजे कॅज्युअलिटी इव्हॅक्युएशन म्हणजे व्हेरी रिस्की मिशन्स केले त्यांनी. आणि म्हणजे ते एवढे रिस्की असायचे की, आणि मी कधी घरी बोलत नाही कसं. तर माझा एकदा मी आसाममध्ये पोस्टेड होतो, तिकडनं मी एक मिशन केलं होतं, त्याचा माझ्याकडे व्हिडिओ होता. तो माझ्या कोपायलटकडे पण होता. आणि माझ्या फेअरवेलच्या वेळी त्यांनी बरखाला माझ्या बायकोला दाखवलं आणि ती रडायलाच लागली की तुम्ही हे, म्हणजे म्हटलं हे नॉर्मल आहे, हे गेले 20 वर्ष आम्ही हेच करतोय म्हणून दॅट वेळेस. पण मी तेजपूरवरनं गुवाहाटीला गेलो होतो. गुवाहाटीवरून परत येताना ना मला एक असा सर्क्युलर रेनबो दिसला. दॅट्स कॉल्ड अ नेव्हिएटर्स रेनबो. तो वरनं पाहिलं ना की कधी यू हॅव टू बी लकी. तो फुल असा 360 डिग्रीचं वर्तुळ होतं. आणि आम्ही त्याच्यातून गेलो, त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. आणि मग मी त्या को पायलटला सांगितलं, आय थिंक माझं ना आता
दिस इज माय दॅट सेलेस्टियल सेव्हल. आणि एका महिन्यात माझी पोस्टिंग आली टू दिल्ली इन एअर हेडक्वार्टर्स. तर त्याच्यानंतर मी अजून फ्लाय नाही केलं. म्हणजे ऑलमोस्ट त्याला आता एक 8-9 वर्ष झाले, 2017 मध्ये तेव्हा असतं. म्हणजे दीज आर थिंग्स आर विच आर जे दिसतं समोर ना, की ज्याचा रेनबो किती लोकांना असं ते फेअरवेल, म्हणजे इट्स ऍक्च्युली सेलेस्टियल फेअरवेल की त्या रेनबोच्या थ्रू गेलं. आणि दॅट वॉज द लास्ट टुवर्ड्स द लास्ट फ्लाईट. त्याच्यानंतर मी अजून 2-3 वाज फ्लाईट केलं असतं. आणि इथे तो अनुभव वेगळाच आहे. आणि कसं मला लहानपणापासून मला मला खूप आवड होती फ्लाईट. आणि गेटिंग इन टू फ्लाईंग म्हणजे मी जेव्हा तो इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर पूर्ण ते 75 लोकांमध्ये मी एकुलता एक असं होतं ज्यांनी फक्त फ्लाईंग दिलं होतं. बाकीच्यांनी फ्लाईंग, ग्राउंड, आर्मी, नेव्ही सगळं दिलं होतं. तो मी गेल्या त्यांनी मला म्हटलं की जर तुझा हा पहिला दिवसाचा टेस्ट जर तू क्लिअर नाही झाला तर तुला परत जावं लागेल. म्हणजे तुला मग पुढच्या टेस्टला तू एलिजिबलच नाही. तो पहिला दिवस झाला, मग दुसरा दिवस झाला, मग तिसरा, चौथा, आणि 5व्या दिवशी मग त्यांनी सांगितलं की असं की तुझं सिलेक्शन झालं. आणि माझं जे हे होतं काय आपलं मी क्लासेस लावले होते, पण माझ्याकडे फक्त ना तो 2 तासाचा क्लास असायचा. 7:30 ते 8:30. मला पोचेसवरचे 7 वाजायचे. म्हणजे हार्डली 1 तास किंवा पाऊण तास, 1 तास माझा क्लास व्हायचा तो. आणि तिकडे मुलं होती की 6-6 महिने क्लासेस लावले होते तिकडं. सो अगेन म्हणजे राईट फ्रॉम, म्हणजे मला आठवतं की राईट फ्रॉम हे आपलं एक्झाम देण्यापासून ते आजपर्यंत, म्हणजे आता मी इकडे जेव्हा कमांड करतो माझ्या खालती म्हणजे ते एनसीसी कमांड करतो. ऑलमोस्ट 2700 मुलं आहेत. आणि आय एम अ मेंटॉर टू देम. तर इकडं आल्यानंतरही जसं आता छोटी गोष्ट आहे की आता ह्याला जसं पुणे, महाराष्ट्रामध्ये 3 युनिट्स आहेत, पुणे, नागपूर आणि मुंबई. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू असतं. तर आमचं फायरिंग कॉम्पिटिशन ते आम्हाला रेंज मिळत नव्हती. ती काल रात्री मला मिळाली रेंज. बालेवाडीचा जो माणूस होता त्याला मी फोन केला. मी त्याला ओळखतही नाही, त्याला असं जनरली फोन केला. त्याने मला म्हटलं सर तुम्हाला रेंज पाहिजे, आम्ही म्हणजे आजपासून ती सुरू झाली. माझे ते स्टुडंट गेले आहेत तिकडे. सो जेव्हा काही सगळे असं वाटतं ना की दरवाजे बंद झाले, त्या कुठे नाही तर कुठून. आणि दिस हॅज ऑलवेज हॅपन. असं पण नाही की जसं की हा आता काल कम्प्लिटली अनोळखी माणूस होतो. मी एकाला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी मला फोन केला. ऑलवेज की जर असं वाटलं की आता हे की आता मी काय करू, कोण नाही तर कुठनं नाही तर कुठनं सोल्युशन मिळतं अँड सम फॉर्म ऑफ द. आणि सेकंड पार्ट इज की आय कॅन बी ऑफ हेल्प टू पीपल. ते माझ्याकडून पण काहीतरी सोल्युशन लोकांना मिळतं. तसं ना ते फक्त दादांच्या आशीर्वादामुळे शक्य होतं. जन्मल्यापासूनच जर दादा नाव 12 दिवसापासून. ग्रेट आहे, ग्रेट. म्हणजे आता जसं माझा मुलगा इकडे, दोन्ही मुलं माझे इकडं सेलिंग करत होते. तर आता जो माझा मोठा मुलगा आहे तो आता त्याची बोट अपग्रेड झाली. आधी ती लहान होती, आता ती मोठी झाली. तो त्याचं मोठ्यांचं सेलिंग इकडं होत नाही. तर तो आता मुंबईला गेलाय. मुंबईला जो आता नवीन कमांडिंग ऑफिसर आलाय त्याला 1 महिना झालाय तिकडं. म्हणजे मी टायमिंगचं सांगतो. मी त्याच्याशी बोललो, तो इकडचाच पुण्याचाच आहे. ओळख निघाली, त्याने म्हटलं पाठवून द्या. ध्रुव इज द फर्स्ट चाइल्ड टू गो अँड स्टे देअर. आणि तिकडच्या हॉस्टेलमध्ये आजपर्यंत म्हणजे त्या आर्मी यॉटिंग नोड आहे त्याला कमीत कमी 30-40 वर्ष तरी झाली असतील. हा पहिला मुलगा आहे जो तिकडं जाऊन त्याने हे केलं. आता 10वी झालं. या सगळ्यांची नावं वगैरे केंद्रावरूनच. हो, सगळं ऑलवेज. म्हणजे मला जेव्हा हे घर पण मिळालं तेव्हा खूप म्हणजे असे प्रॉब्लेम चालू होते की हा एक माणूस होता तो देत नव्हता वगैरे. सो फायनली जो बॉस होता त्याला मी जाऊन भेटलो. आउट ऑफ म्हणजे असं नाही ओळख नव्हती मला त्याची. मी सर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे. तो आमचं जे कोथरूडला जे घर आहे तो आमच्या तिकडचा शेजारी मग तेव्हा कळला. आणि त्याने मग म्हटलं ठीक आहे मी तुला हे घर देतो, म्हणून त्याने मला हे घर दिलं. म्हणजे ऑफकोर्स ही वॉज दॅट इन्स्ट्रुमेंटल पर्सन. त्यांनी शक्य झालं. छान. काकू एक वेगळा प्रश्न होता की तुम्ही आतापर्यंत दादांचे अनुभव सांगितलेत. एखादा असा अविस्मरणीय आहे का की जे मी कधीच विसरणार नाही दादांच्या सहवासात राहिल्यामुळे, असा एखादा अविस्मरणीय प्रसंग दादांचे?
आता असं काय होतं, जेव्हा आपण नेहमी साखर खातो आणि ती साखर गोड की आंबट अशी विचारणं म्हणजे हे ना, साखरेची चव कशी असते. जेव्हा अमृतात नेहमीच आपण अमृताचं त्याच्यावरती अमृत कसं असतं असं विचारणं म्हणजे हे ना. सगळेच अनुभव इव्हन जे आमचं जे घर होतं त्याचं आम्ही सांग, घर कसं मिळालं. आम्ही आधी खडकेला राहायचो. बरं. ते माझ्या नंदन माझी एम्युनिशन फॅक्टरीत काम करायची, त्यांना ते मिळालेले क्वार्टर. तर एकदा तिथे राहिलं, तिथे बदली झाली बॉम्बेला, आणि आम्हाला घर नाही राहिलं. आता काय करणार. तर ह्यांना आपले हे लक्ष देत नव्हते इतकं. जेमतेम पगार होता. HP हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये होते. तर मी म्हटलं आता काय करायचं. माझ्या डोक्यात असं होतं की आम्हाला भाड्याचं कर नाही, आम्हाला दादा काय झाडाखाली ठेवणार शक्य नाही, पण घर पाहिजे. काय करायचं. एक दिवस दादाकडे गेले आणि म्हटलं दादा आम्हाला घर नाही आहे. दादा मला ओरडले. घर नाही म्हणजे काय, जा गोव्याला, नाही तर बेळगावला स्वस्त जागा आहे. मी काही बोलले नाही, आली तशीच घरी. पण माझ्या डोक्यात काय होतं, आम्हाला घर मिळणार, दादा बाबा काय आम्हाला घराशिवाय ठेवणार नाही, एवढं होतं. मग दुसऱ्याच आठवड्यात अनिल सुखटणकर आणि विजय दादांचा मुलगा दोघेही घरी आले. म्हणाले काय करणार. त्याच्या आधी मला विजय नेहमी म्हणायचा, तू मला जेव्हा चहा पाजणार तेव्हा तुझ्या त्या घराचे ऋणानुबंध संपणार असं म्हणायचं, आणि मी ते असंच टाकायचे. एक दिवस आले, चहा वगैरे झाला आणि म्हणाले तू किती दिवस राहणार ग या घरात. म्हटलं मी काय सांगू किती दिवस राहणार ते. आता तर घर पण तिचं पण पोस्टिंग झालं, ट्रान्सफर झाली. तर तुझा प्रॉब्लेम काय. माझा म्हटलं प्रॉब्लेम काय नाही, 25 तारीख आली की 1 तारीख कधी येणार हे बघते मी. ते गेले, झाले असे आपले अशी बोलणी झाली आणि ते गेले. दुसऱ्याच आठवड्यात, त्याच्या पुढच्या आठवड्यात तो प्लॅन घेऊन आला आणि असं अशी जागा आहे आणि तुला कुठलं घ्यायचं. तेव्हा कोणी घेतलं नव्हतं, आम्हाला चॉईस होता कुठं घ्यायचं. तर तो म्हणाला हे तू हे घे, खालचंच घे. तर त्यांना मी सांगितलं असं असं विजयने सांगितलंय. तर म्हणाला मी बाबा 1 बेडरूम घेऊ शकतो, एवढं मोठं घर मला होणार नाही, पैसे कुठून आणणार, लोन कसं घेणार, आणि आपण खाणार काय, असे आपले झाले. तर विजय मला म्हणाला तुला जर बाबाने आशीर्वाद दिला आहे तर तू एवढंसं कशाला घेतेस, मोठं घे. आता ह्या बाजूनं आणि त्या बाजूनं 2 नाही झालं. आणि बुक करायला मी नाही येणार म्हणाले, कारण त्यांच्याकडे फक्त 10,000 होते. पासबुक मला काढून दिला, हे माझ्याकडे इतके पैसे आहे, त्याच्यात तू काय करणार ते कर म्हणाले. मी विजयला सांगितलं. विजय म्हटलं ते असं असं म्हणतात. मग विजयाला माझ्याबरोबर, विजयाने मी गेलो, घर बुक करून आलो. आता पुढचं काय, घर बुक झालं आता, आणि 2 लाखांचं घर, 10,000 2 लाख कसे बसणार. बुक करून आलो आणि म्हटलं आता लोन. अगं लोन घेतलं तर लोन फेडायचं कसं, आणि 3 मुलं शाळेत जातात, आणि काय करायचं म्हणाले. तर विजय म्हटलं दादा मला म्हणाले तुझ्याकडे ते सोनं आहे ना, ते तुला लाभदायक नाही, ते सोनं विकून टाक. ते सोनं विकलं, ते पैसे घेतले आणि त्याने थोडंसं लोन घेतलं, 1 लाख लोन घेतलं. ते लोन फिटलं, मुलांच्या शाळा व्यवस्थित सुरू झाल्या, घरात काही सुद्धा प्रॉब्लेम झाला नाही मुलांना किंवा बाकीचं काही करायला. ते घर झालं 10,000 2,30,000 घर झालं. हा दादांचा आशीर्वाद. कुठं म्हणजे कशाने ते हे करायचं आपण. एवढी दादाबाबांची कृपा असते, आशीर्वाद असतो, तो असं कळत नाही कुणाला. अगदी आम्ही त्याच्यातच आहोत ना, तेव्हा ते आम्हाला समजतं की हे दादांनी केलं.
आपला दादांचा गुरुमार्ग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा मार्ग आपल्या इतर मार्गापेक्षा कसा वेगळा आहे? कसा वेगळा? गुरुमार्गापेक्षा आपल्या गुरुमार्गात सोवळं ओळं नाही, खाण्यापिण्यात बंधन नाही, काही करावं किंवा करू नका ह्याचं बंधन नाही. फक्त बाकीच्या गुरुमार्गात कसं तुम्ही हे करा ते करा, ते सोडायचं ते धरायचं असं सगळं असतं. पण आपला सरळ सोपा मार्ग आहे. तुम्ही सकाळी उठून एकच साधना करा, बरोबर. आणखी काही करायचं नाही. 24 तासातला फक्त अर्धा तास खर्च करायचा. कुणालाही परवडेल अशी आपले गुरुमार्ग आहे. अगदी गरिबापासून मोठी श्रीमंतापर्यंत सगळ्यांना परवडणार. आणि सगळ्यांना एकच नियम, ह्याला दुसरा नियम त्याला दुसरा नियम असं काही नाही. सगळ्यांना एकच नियम आणि सगळ्यांना परवडणार अशी आपली साधना अर्ध्या तासाची केली की आपलं काम होऊन जातं. जास्तीत जास्त काय ₹1.25 दान द्या किंवा 5 आठवडे किंवा 7 आठवडे निराकरण करा, एवढंच असतं आपल्या मार्गात. दुसऱ्याकडे तसं नसतं. इतके पैसे द्या, हा रुद्र करायला पाहिजे, तो महारुद्र करायला पाहिजे असं असतं बाकीकडे. पण आपल्याकडे तसं काही नसतं. सोप्यात सोपा मार्ग आपला आहे. फाउंडर साहेब, तुमच्या दृष्टीने काय आपला मार्ग वेगळा कसा, काही तुमचे विचार आहे त्याच्यात? मी काही लोकांना ओळखतो, त्यांचा नवरा इकडे येतो आणि बायको एका वेगळ्या याच्यामध्ये. पण आय थिंक इट इज लाईक जसं कुठले कोचिंग आहे, हा एक कोच आहे, हा एक कोच आहे, त्यांचा फायनल एम सेम असतो. पण ते कसं करवतात त्यांचं, ते तुमचं किती त्याच्यामुळे बरोबर ते फ्रिक्वेन्सी मॅच होते. कारण आय एम शुअर प्रत्येक गुरुचा आणि त्याचा म्हणजे जो खरा गुरु जो असतो त्याचा आणि त्याच्या शिष्याचा व त्यांचे जे बरोबर असतात, कोणाला म्हणजे त्या गुरुला हेच पाहिजे असतं की त्यांचा पण असा उद्धार व्हावा मुलांचा व त्यांच्या डिसायपल्सचा. मार्ग वेगवेगळे असतात पण फायनली द गोल इज द सेम. आता जर माझं आणि त्यांचं जर नाही पटलं माझ्या गुरुचं, नॉट इन माय केस पण होऊ शकतं, मग ते प्रॉब्ली ते दुसरी इकडं तिकडं शोधतात की कुठेतरी असावं. मी बाहेरच्यांना बऱ्याच लोकांना इकडे येताना पाहिलंय, इकडनं बाहेर जाताना मी कोणालाही नाही पाहिलं. सो प्रॉब्ली तिकडं बाकीच्यांच्या गुरु म्हणजे त्यांचं पण हे होत असेल म्हणजे गुरु आणि त्यांच्या काही शिष्यांचं, पण इकडं आय थिंक इट इज आय कड से 100%. म्हणजे जेवढे इकडं लोक आहेत ते परत म्हणजे इकडं दुसऱ्या कोणाला शोधायला नाहीत. आणि नॉट ओनली हे इवन रिलिजन वाईज इट्स नॉट ओनली रिस्ट्रिक्टेड टू फक्त की हिंदूच जातात तिकडं. देर इज आय थिंक असा कुठल्याही रिलिजनचा माणूस नाही आहे जो आपल्या बरोबर नाही, आणि पण वाईस वर्सा होत नाही. परफेक्ट पॉइंट आउट केलं. अच्छा, आता कसं आहे, आपले जे नवीन गुरुबंधू भगिनी आहेत त्यांच्या दृष्टीनं ही दादांनी त्यांनी पाहिलेलं नाही, पण दादांचं जे हे शक्ती आहे ती प्रत्येक केंद्रावर आपल्या आजूबाजूला आपल्याला जाणवते. जसं मी मला उदाहरण दिलं तर ते दादांचं अस्तित्व आहे. दादांचं अस्तित्व आहे म्हणून कामकाज होतं. कामकाजाला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरोबर. आरती केल्यामुळे त्यांना शांती मिळते. दुसरं आपलं आरती केल्यानंतर जे आरतीतलं जे वातावरण असतं त्यातनं आपल्याला अनुभव येतो. हा, कुणी नवीन आलं की इथं जायचं की इथं जायचं असं त्यांना संभ्रम होत नाही. आणि तिथं आल्यावर एक त्यांना आता परत जावं, कुठं तरी दुसरीकडे जावं असं नाही वाटत. म्हणजे ते तिथे ते असतात, म्हणजे आपल्याला जाणवतं त्यांचं अस्तित्व आहे. अस्तित्व आहे म्हणून सगळी कामं सुरळीत होतात. आरती साधना तुमचे प्रॉब्लेम सोल्व्ह होतात सगळे. तुम्ही जे बघायला म्हणाला की लहान मुलांना असं वाटलंच नाही की आपण वेगळ्या कुठल्या, त्याची फिलिंग आहे
तेच म्हणजे अस्तित्वच आहे. म्हणजे इनफॅक्ट तुझे एनर्जी फ्लो जी असते ती एक कुठल्याच आय थिंक एकदा दीपक दादाने सांगितलं की आय थिंक दीपक दादानेच सांगितलं होतं की साधना झाल्यानंतर तुम्ही तुमचं हे बघा दिस फिंगर्स मोठं बरं. ते त्याला ना असे ते पॉइंटेड होतात. हे जे पॉइंट्स असतात ना साधना झाल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये ती बाहेर प्रवाहित होते. नाव दिस इज अ सायंटिफिक वे ऑफ प्रूव्हिंग की जे तुम्ही केलंय ते बरोबर केलंय. जेव्हा तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे आरती झाली, साधना झाली, त्याच्यामध्ये देर आर दीज फिजिकल चेंजेस जे आहेत. सो इट इज नॉट ओनली स्पिरिच्युअल, देर इज लॉट ऑफ सायंटिफिक जे समोर आहे. म्हणजे इट्स नॉट की एक्सरसाइज म्हणजे टेस्ट किंवा एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. प्रत्यक्ष पाहू शकता ते प्रत्यक्ष पाहू शकता. अर्ध्या तासात तुम्ही साधना सुरू केली, संपलं. हे पॉइंट्स साधनेच्या आधी बघा आणि साधनेच्या नंतर बघा. दीज पॉइंट्स विल बी असे त्याचे माउंट आलेले असतील. इथलं का टीप हे जे असतात ना हे पॉइंट्स बरं असं होतं आहे. म्हणजे जर तुम्ही हे बरोबर. ठीक आहे. म्हणजे ते तुम्ही अनुभव आपण हो अनुभव हो हो तेच असतं. एकदा डॉक्टरकडे गेले मी. माझा हात दुखत होता, असं म्हणजे असं मुंग्या आल्यासारख्या. तर म्हणाले डॉक्टरकडे, नाहीतर मी आयुष्यात कधी डॉक्टरकडे गेले नाही. तेव्हा एकदा गेले असे जनरली चेकअप म्हणून. तर त्या डॉक्टरने मला काय सांगितलं, तुला अटॅक येऊन गेला, उद्या सकाळी 7 वाजता रुबी हॉलमध्ये या. 17,000 घ्यायचे. इंजेक्शन आणि सगळं औषधं वगैरे लिहून दिली. जवळजवळ 50,000चा खजिना मला सांगितला. आणि तेव्हा हे सगळी लोक अमेरिका जाणार ते पादुका घेऊन. म्हटलं दीपक दादाकडे जाऊया. मला म्हणाले आता एवढ्या रात्री दीपक दादाकडे, आता 8:30 वाजून गेले. नाही म्हटलं कितीही असू दे, दीपक दादा झोपले तरी पण चालतील, पण मी दीपक दादा भेटल्याशिवाय काही करणार नाही. दीपक दादाकडे गेले. म्हटलं डॉक्टरने असं असं सांगितलं आहे, काय करू? उद्या ते प्रिस्क्रिप्शन घ्या आणि कामकाजाला ये म्हणाले. कामकाजाला गेले, पाहिलं आणि दिलं मला. आणि काही कुठं जायची गरज नाही असं सांगितलं. मग मी आले घरी. तेव्हापासून आजपर्यंत काही नाही, डॉक्टरना पण भेटले नाही आणि काही नाही. म्हणजे तुमच्यासाठी औषध आणि गोळ्या म्हणजे ओंकार साधना आणि आरती साधना एवढंच आहे. औषध गोळ्या काहीच नाही. एवढंच. हो. अजूनही आजपर्यंत मी डॉक्टरकडे गेले नाही. जन्माला माझी साधना गोळी चालू. साधना एवढीच साधना चालू आहे. सकाळी उठून साधना करायची, आरती करायची, बस. ग्रेट. म्हणजे खरं तुमच्या याच्यातनं नवीन पिढीसाठी हाच संदेश आहे. हा. तर नवीन पिढीसाठी तुम्हाला काय सांगायचं आहे की या आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना या आपल्या कार्याला पूरक कशा आहे आणि त्यांनी कसा फायदा होतोय मुलांसाठी? काय एवढंच सांगायचं. म्हणतात कशा कशा प्रकारे कशा जातले का म्हणजे कशातले म्हणजे कसा फायदा जातला का? हा. आता तुम्ही सकाळी साधना केली, साधना केल्यावर ती एनर्जी तुम्हाला मिळते. ती एनर्जी तुम्हाला दिवसभर पुरते. एक दिवस तुम्ही साधना न करता दिवसभर घालवा आणि साधना करून घालवा. आय थिंक मोर दॅन लोकांना त्यांच्या मुलांना ते त्यांनी शिकवायला पाहिजे. जोपर्यंत म्हणजे त्यांनी स्वतः जर नाही केलं तर मुलांना कसं शिकवणार? मुलांना पहिल्यापासून शिकवायला पाहिजे. सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करा, प्रार्थना म्हणा. आता मुलं लवकर लवकर शाळेत जातात. शाळेत जायच्या आधी ती नमस्कार करून देवाला प्रार्थना तरी म्हणून जायला पाहिजे. हे आई बाबांनी सांगितलं पाहिजे. पहिली गोष्ट हे शिकवा. आणि ते मुलांना पाठवायला पाहिजे. कारण तुम्ही जो अनुभव सांगितला ज्ञानसंत, हो, अलीकडच्या मुलांनी पण त्याचा लाभ घ्यायला. आणि आठवड्यातून एकदा म्हणजे 4 महिन्यातून 4 पासून महिन्यात नाही एकदा आता मुलं यायला आई बाबा पाठवत नाहीत. तेव्हा आम्ही सगळे मुलांना घेऊन, मुलं आणि त्यांचे आई वडील
कुठून कुठून यायचो आणि आठवड्याला एकदा. ती मुलं आज कशी आहेत आणि आजची मुलं कशी आहेत, तो फरक आहे. हो फरक आहे. हा जो गुरुसंवाद कार्यक्रमाअंतर्गत आम्ही तुमच्यासारख्या बऱ्याच सिनियर लोकांच्या मुलाखती घेतल्या. हो, त्या सगळ्यांचं एकच उत्तर असतं, तुम्ही काहीच करू नका, साधना करा. साधना करा. एकच गोळी कॅप्सूल जी आहे हो. ती एकदम परफेक्ट. सगळ्यांना वन साइज फिट्स ऑल. हो, सकाळी उठून साधना करायची बस. दिवसभरात तुम्ही काही करू नका. आता दादांनी सामाजिक ऋणपूर्तता आपण म्हणलं, त्यासाठी दादांनी काही मार्गदर्शन आपल्याला. हा, ऋणपूर्तता. ऋणपूर्तता म्हणजे आता आपण स्वाध्याय मंडळ स्थापन केलं दादांनी. हो. हा, त्याला आपण महिन्यातनं काहीतरी देतो. पहिल्या पगाराचे पहिल्या दिवसाची कमाई एक काहीतरी आपल्या द्यायची. ती तिथं काय होते हे आपल्याला समजत नाही. ते कुणाच्या गोरगरिबांना मदत करतात, कुठच्या संस्थेला देतात, ह्याला त्याला देतात. हा, ते आपल्याला न कळल्यामुळे तो लाभ सहजपणे आपल्याला मिळतो. ते पुण्य आपल्याला सहजपणे मिळते. ते जर तुम्हाला कळलं असतं ह्याला मी आज हे पैसे दिले तर तुमचा हे वाढलं असतं, अहंकार वाढला असता, अहंकार वाढला असता. ते तसं होत नाही. तो फायदा होतो. दुसरं, त्यांच्या गरजा सगळ्या भागलेल्या असतात. हो, वैद्यकीय कुणाला अडचण पडली त्याला द्यायचे, कुठच्या संस्थेला द्यायचे, कुणाच्या शिक्षणाला द्यायचे. ते तुम्हाला नकळत तो परोपकार होतो. नक्कीच. हा, आता आपण तुमच्या एखादी आवडती आरती म्हणे थोडं पॉज करू. बघू आपण नॉर्मल. तर एक बाई मला म्हणाली, असं होतं का तुम्हाला, लोक मरतात असं झालं की काय असं म्हणाले. काहीतरी मला असा प्रॉब्लेम झाला होता. तर मी असं दादांना सांगितलं. दादा म्हटलं दादा की ते लोक म्हणतात की असं झालं की मरतात म्हणून. मग मर ना तू. दादा म्हणाले मला, मर ना तू. तर सगळी लोक असे बघतच राहिली, मर ना तू म्हटलं. दादांनी सांगितलं तिला मी एवढ्याची एवढी केली आहे, ती मरायला नाही केली म्हणून झालं ते. आणि तेव्हा मला डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन करू नका. दादाने सांगितलं ऑपरेशन कर. तरी पण डॉक्टर काही तयार होत नाहीत. ऑपरेशन काही गरजच नाही म्हणतात डॉक्टर. दादा म्हणाले मी सांगितलंय ना कर म्हणून करून टाक. ते ऑपरेशन केलं. मला एक दिवस आठवडाभर सुद्धा काही प्रॉब्लेम झाला नाही. माझी पिशवी काढली होती. मुलं लहान होती, शाळेत जात होती. हा दुसरीत होता की तिसरीत होता काहीतरी. आणि तिन्ही मुलांना सकाळी शाळेत जायला पाहिजे आणि घरात कोण नाही, कोण करणार. सगळं मी करत होते. मला काही कळलं सुद्धा नाही ऑपरेशन झालंय म्हणून. या सगळ्याच तुम्ही आधी केंद्रावर विडा वगैरे ठेवायच्या सगळं? हो, दादाने सांगूनच आलेलं ना. बरं. दादाने सांगितलं कर म्हणून. बाकी शिरोड्याला संमेलनाला वगैरे तुम्ही काही? नाही, माझं लग्न झालं आणि शिरोड्याला संमेलन सुरू झाली. मग कशी जाणार मी? मग नाही. आणि महारुद्र स्वाकार जेव्हा झाला ना तेव्हा हा पोटात होता म्हणून नाही गेले. त्याच्यामुळे मला ते काहीच मिळालं नाही. पण बाकीचे आमचे सगळे, माझी भावंड सगळी, आई बाबा. आरती कुठली घ्यायची तुमच्यावरती? बरं, किती उपकार. असं असतं खूप. म्हणजे तसं पाहिलं ना तर ते संपणार नाही असं असतं. पण पटकन असं होत नाही ना. म्हणून अशा दादांच्या आठवणी खूप आहेत. पण म्हणजे कसं होतं हे ना, जरी काय प्रसंग जर घडला तर तो जो एक बिलीफ असतो दॅट गिव्स अ लॉट ऑफ स्ट्रेंथ टू ओव्हरकम. जसं आता काय 2013
23ची गुरुपौर्णिमा 13 जुलैला होती. तर मी, बरखा माझी बायको आणि माझी दोन्ही मुलं आणि हा आधी एक दुसरा कुत्रा होता आमच्याकडे. आम्ही सगळे निघालो इकडनं बाहेर गेल्यानंतर तो एक हॅरिस ब्रिज म्हणून आहे, तिकडं माझी गाडी बुडाली पाण्यामध्ये. भयंकर पाऊस आणि आम्ही सगळे नवीन कपडे घालून आम्ही केंद्रावरती चाललो होतो आरतीसाठी. तर म्हणजे इथपर्यंत, आणि माझी टाटा सफारी सर्वात उंच गाडी, त्याच्यामध्ये एवढं पाणी होतं. आणि आम्हाला म्हणजे आम्ही बाहेर आलो आरामात, आणि 50 मीटर पुढे तो एक फायर ब्रिगेड होती. तो हा एंट्री आणि हा एक्झिट आहे. एक्झिटला त्यांनी ते लावलं बॅरिकेड, आणि त्याच्यानंतर ते एंट्रीला लावणार होते. तेवढ्यात माझी गाडी गेली. ठीक आहे. नंतर ते लोक आली, त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. ते आमच्याकडे येताना एवढे मोठे मोठे साप असे वाहत गेले. ते अजूनही ते ना युट्यूब नाही, आपलं गुगलवरती आहे, पुणे फ्लड्स विंग कमांडर मराठी टाकलं की ते सगळे फोटोग्राफ्स वगैरे येतात. आणि ते पण आम्हाला असं ना ती भीती नाही वाटली. बाहेर आलो त्याच्यानंतर, आणि जवळच अराउंड 1 किलोमीटर इकडनं मुलं, म्हणजे बरखा आणि मुलं वगैरे घरी आली, गाडी काढली बाहेर. तर इट वॉज की ठीक आहे. म्हणजे कदाचित काही अजून मोठं काहीतरी इन स्टोअर असेल ते ह्याच्यातच. ऑफकोर्स गाडी वॉज कम्प्लिटली रिटर्न होऊ नाही दिलं. हो, म्हणून जरी किती मोठा जर असा प्रसंग आला ना, इट गिव्स यू स्ट्रेंथ. तो बिलीफ असतो की आपल्या मागे कोणतरी आहे. माझा मम्मी तुझं म्हणजे तो जो ते कवच असतं ना, ते माहिती की आहे. किती जरी झालं, कुठे म्हणजे किती जरी कसलाही प्रसंग आला की आपण याच्यातून बाहेर पडणार, तो एक बिलीफ असतो त्याच्यामुळे. आणि मी परत बंद केली 35. तुम्ही खूप छान मुलाखत दिली, आणि गुरुसंवाद मध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी आज माहिती झाल्या. तर आता पण याची सांगता एक आरतीने करूया. तर तुमची आवडती आरती, वर्णू किती उपकार म्हणूया. वर्णू किती उपकार गुरुमायेचे, वर्णू किती उपकार गुरुमायेचे, वर्णू किती उपकार. अनंत पराध घालून पोटी, अनंत पराध घालून पोटी, पदरी घेई उदार, पदरी घेई उदार. वर्णू किती उपकार गुरुमायेचे, वर्णू किती उपकार. शरण न जाता धावून आली, शरण न जाता धावून आली, लोट निज प्रेमपूर, लोटला निज प्रेमपूर. वर्णू किती उपकार गुरुमायेचे, वर्णू किती उपकार. मूढ बाळ मी प्रेमळ मायती, मूढ बाळ मी प्रेमळ मायती, घेतला माझा भार, घेतला माझा भार. वर्णू किती उपकार गुरुमायेचे, वर्णू किती उपकार. मुक्ती सुख मज हाती दिधले, मुक्ती सुख मज हाती दिधले, त्रिभुवनी केले थोर, त्रिभुवनी
केले थोर वर्ण किती उपकार गुरुमायेचे वर्ण किती उपकार गुरुमायेचे वर्ण किती उपकार आठविता दत्त कंठ दाटतो आठविता दत्त कंठ दाटतो कुंडला भेद विचार कुंडला भेद विचार वर्ण किती उपकार गुरुमायेचे वर्ण किती उपकार गुरुमायेचे वर्ण किती उपकार. आपल्यासोबत कुपरी केंद्राचे केंद्र प्रमुख संजयजी मनकापुरे पण आहेत. आपण सगळ्यांनी थोडं समोर यायला. नीचे है कॅमेरा चालू करा. अच्छा साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य कोट सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.